पुनर्वसनाच्या जमिनीच्या संदर्भामध्ये काय बोलले की ज्यावेळी कोणालाही जमीन घ्यायची असते तर त्यावेळी ती जमीन कोणालाही घेता येते. मग फक्त आदिवासीची जमीन कोणाला घेता येत नाही आणि जमीन घेता असताना सरकारची परवानगीनं घ्यावी लागते. मी स्वतः असेल, आमच्या कुटुंबातील व्यक्ती असतील, आम्ही देखील आमच्या गावामध्ये जमीन खरेदी केलेल्या आहेत. जशी खरेदी केली तशी नागापूरमध्ये देखील जवळपास 13 एकर जमिनीची विक्री देखील आमच्या कुटुंबातून आम्ही केलेली आहेत की जी आम्हाला सोयीची नव्हती, लांब होती, ती विकली, शेजारची आम्हाला मिळाली आणि ह्या घेताना सरकारच्या परवानगीनं घेतलेल्या आहेत. त्यांना मी पुन्हा आठवण करून देतो की वळसे पाटील साहेब, कवठ्याला तुमच्या मुलीच्या नावावरती, पूर्वाच्या नावावरती, अजिंक्य गायकवाडच्या नावावरती, त्याचबरोबर डहाके, यशवर्धन डहाके की जी जमीन पूर्वी विद्या भगवानराव आणि भगवान मल्हारराव बेंडेंच्या नावावरती 44 एकर होती कवठ्याची जमीन, तीच जमीन आता त्यांच्याकडून तुम्ही मुलीच्या, भाच्याच्या आणि तुमचा विश्वासातले जे गायकवाड आहेत त्या तिघांच्या नावावरती कवठ्यातली जमीन केली. ही जमीन कोणाची होती? ही जमीन देखील मागासवर्गीयाची, महारवतन इनाम वर्ग 2ची, वतनाची 2 नंबरची, तुम्ही देखील शासनाची परवानगी घेऊनच ती खरेदी केलेली आहेत. आणि त्यातली 12 एकर जमीन ही धरणग्रस्तांसाठी राखीव असताना ती तुमच्या ताब्यात कशी काय आहेत? आज देखील त्यांच्या ताब्यामध्ये. तुम्ही मीडियावाले जाऊन तिथं कवठ्याला बघा की जमीन यांची खरेदी 44 एकरची, परंतु ताब्यामध्ये प्रत्यक्षात 56-57 एकर जमीन आहेत. ती लोकच यांच्याकडे मागणी करत आहेत, आमची जमीन आम्हाला परत द्या. हे काय देत नाहीत. पहिलं दुसऱ्याच्या डोळ्यातलं तुम्हाला त्या ठिकाणी कुसळ दिसते, पण आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही. मी त्या दिवशी सांगितलं होतं, ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी. आमचं जसं तुम्हाला सगळं माहिती तसं तुमचं एवढं सगळं सहित माहिती आहे. कारण तुमच्या सगळ्या ह्या खरेदीमध्ये मी स्वतः होतो. पराग कारखान्याच्या जमिनी किती घेतल्या, कोणाच्या घेतल्या, याचे सगळे पुरावे माझे आहेत. आता जी वेस्टर्न हिलकरता तुम्ही थोरानाळ्याला जमिनी घेतल्या ती तोट्यात दाखवली. शरद बँक त्याच्यामध्ये किती कोटीला डुबली आणि आता तिथं परागनीची मालकी हक्क आहेत. ती जमीन कोणाची? थोरानाळ्यातली. त्यांना माहीत नाही का कोणाच्या नावावर तुम्ही घेतली, कंपनी कोणाची? हे सगळं मला आता काढायला त्यांनी भाग पाडू नये. नाहीतर विषय आपला होता दूध भेसळीचा, पण सगळं प्रकरण लोकांचं लक्ष बाजूला विचलित करून हे डायव्हर्ट करायचे आणि वेगळे मुद्दे चर्चेत आणायचे, हे त्यांचं कायमची पद्धत आहे. त्याचा मी स्पष्टपणे या ठिकाणी निषेध व्यक्त करतो की आमचा मुद्दा दूध भेसळीचा होता, त्याच्यावरती ते काही बोलत नाहीत. परंतु ही वेगवेगळी सगळ्या कथाकारणे सांगतायत आणि ही एक लावा ना सभा, समोरासमोर होऊन जाऊ द्या. हे सगळं दूध भेसळीच्या बाबत बोला तुम्ही, हे सगळं नीटनेटकं होऊ द्या. मग काय तुम्हाला बोलायचं होतं ना, आम्हाला समोरासमोर बोलो, आमची कधी पण तयारी आहेत. आणि आज कर्जमाफीच्या जाताना सांगितलं की आम्ही सरकारमध्ये आहोत, आम्ही कर्जमाफी केली, अमुक केलं तमुक केलं. पवार साहेबांनी त्या दिवशी ट्विट केलं होतं की सरकारचं आम्ही अभिनंदन करतो, पण सरकारबरोबरच सरकारचा निर्णय वेगळा होता. अटी शर्ती घालून 19 सालचे लोकांना ज्यांना कर्जमाफी ते वगळले होते. त्याच्यानंतर 50,000पर्यंत होतं, नियमित भरणाऱ्यांना वगळलं होतं. परंतु आमचे नेते आदरणीय रोहितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या शेतकरी संघटने, रविकांतजी तुपकर असतील किंवा अन्य काय असतील, या सगळ्यांनी जो लढा चालू केला. पंढरपूरमध्ये तिथं उपोषणाला बसले, सरकारचे प्रतिनिधी तिथं आले, त्यानंतर चर्चा झाली, आम्ही देखील त्या आंदोलनामध्ये पंढरपूरला सहभागी होतो. म्हणजे हे यश तुमच्या फक्त सरकारला त्या ठिकाणी नाही, तर त्याच्या विरोधात आवाज उठवला लोकशाहीमध्ये सर्व जनतेने, म्हणून सगळ्यांना त्या आहेत. त्यामुळे तुम्ही काय पाठ थुपटून घ्यायची स्वतःच गरज नाही, हे देखील मला त्या या निमित्ताने त्यांना सांगायचे. याच्या व्यतिरिक्त तुमचे काय प्रश्न असतील तर त्याचं उत्तर मी देतो. तुम्ही मगाशी म्हणाले तोंड उघडायला जाऊ नका, याचा अर्थ असं निघतो त्यांची काही प्रॉपर्टी तुमच्या नावावर आहे? माझ्या नावावर ते करा म्हणत होते, पण मी त्यांना त्याच वेळी सांगितलं कवठ्याची जमीन घेण्याच्या वेळी, त्याचबरोबर याला कवठ्याची जमीन घेताना आणि त्याचबरोबर पराग कारखान्याला जी जमीन शिंदेवाडीला घेतली त्यावेळी ते मला म्हणत होते की तुझ्या नावावरती कर. पण मी स्पष्ट सांगितलं की माझं एकत्र कुटुंब आहे आणि उद्या जर माझ्या नावावरती मी जर त्या ठिकाणी ते जर घेतलं तर घरातले म्हणतील का कारभारीत लबाड निघाला, यांनी याच्या नावावरती त्या ठिकाणी केलं. त्यामुळे मी सांगितलं माझ्या नावावरती ते जमणार नाही. मग त्यांची माझ्यापेक्षा अतिविश्वासू जी लोक होती त्यांच्या नावावर त्या प्रॉपर्टी केल्या. तुम्हाला काय नाव माहिती आहे? ते काय तुम्हाला 7/12 आणून देतो, तुम्ही जाहीर करून टाका. 7/12
माझ्याकडून सगळं वदवण्यापेक्षा पत्रकारांना एखादा क्ल्यू दिला का तुम्ही खोलात घ्यायला पाहिजे जाधव साहेब त्याच्यात. त्यामुळं तुम्हाला मी काय करतो की ते गट नंबर जुने 7 बारी सर्च केले का लगेच नाव टापाटप येतील. निकम साहेब, आता विष्णू हिंगे उद्याच्या प्रकरणामध्ये सुशांत हिंगे माझा पुतण्या नाही असं म्हणाले, खूप ट्रोल झाले. तर तुमचा केसचा निकाल तुमच्या बाजूने लागला, तुमचं अभिनंदन. ज्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला होता, फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमचा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा. वास्तव मराठी. फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमचा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा. वास्तव मराठी.